माझ्या कंबरेत खूप खूप वेदना होत होत्या। तेव्हा माझा दीर मला म्हणाला, "वहिनी, मी तुमची मसाज करून देतो, तुम्हाला नक्कीच आराम मिळेल." जेव्हा माझ्या दीराने माझी मसाज केली तेव्हा मी गाढ झोपले। त्यानंतर माझ्या दीराने माझ्यासोबत आमच्या लग्नाला आत्ताच 5 महिने झाले होते आणि माझा नवरा अथर्व कामानिमित्ताने दुसऱ्या शहरात गेला होता। तो दुसऱ्या शहरात नोकरी करत होता। मला कंबरेचा खूप त्रास सुरू झाला होता। मला हा त्रास बालपणापासूनच आहे आणि अथर्व घरात नसल्यामुळे मला जास्त आजारी असल्यासारखं वाटत होतं। अथर्व आल्यावर मला खूप बरं वाटायचं, पण तो महिन्यातून फक्त 2 दिवसच येत असायचा आणि लगेच परत जात होता। तो घरी आल्यावर माझी उदासी कायमची पळून जात होती, पण तो जाणार आहे असं जरी म्हणाला तरी माझी उदासी परत मला जाणवत होती। आणि आमच्यासोबत माझा दीर पण राहत होता, पण तो दिवसभर कॉलेजमध्येच असायचा। एक वेळेस अथर्व घरी आला तेव्हा मी त्याला सांगितलं की मला इथे एकटीला अजिबात करमत नाही, माझी तब्येत पण ठीक राहत नाही, मला तुझ्यासोबत घेऊन चल ना। पण तेव्हा अथर्व म्हणाला, "मी सध्या तुला घेऊन जाऊ शकत नाही, मी तुला 2-3 महिन्यांनंतर घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन, पण सध्या तुला येथेच राहावे लागणार आहे आणि इथे तुला सोबत कार्तिक तर आहेच ना, त्याचं कॉलेज चालू आहे म्हणून तुला असं घेऊन जाता येणार नाही, त्याची सोय पण तिथे लागणार नाही, 2-3 महिने थांब, तोपर्यंत कार्तिकचं कॉलेजही संपेल." मग त्यांनी माझ्या दीराला सांगितलं, "वहिनीकडे जरा लक्ष देत जा." असे सांगून अथर्व निघून गेला आणि कार्तिक पण कॉलेजला निघून गेला। पण माझी तब्येत मात्र खूपच खराब झाली होती, माझी कंबर खूप दुखत होती। कार्तिक कॉलेजमधून आला आणि त्याने मला बेडवर झोपलेलं पाहिलं। तेव्हा त्याने दार वाजवलं आणि म्हणाला, "येऊ का वहिनी?" मी म्हणाले, "हो या." तेव्हा तो म्हणाला, "आता आलो, काय होतंय वहिनी, तब्येत ठीक नाहीये का तुमची? तुम्हाला काय होतं ते सांगा." तेव्हा मी म्हणाले, "माझी कंबर खूप दुखते." तेव्हा तो म्हणाला, "वहिनी, तुमची हरकत नसेल तर मी तुमच्या कंबरेची मसाज करून देतो, दुखणं थांबेल." आणि माझी कंबर एवढी दुखत होती की मी त्याला नाही म्हणू शकले नाही, कारण मला वाटलं आराम मिळणार असेल तर काय हरकत आहे, मी आता दुखणं विसरूनच गेले होते। मग त्याने मला काही वेळाने विचारले, "कसं वाटलं वहिनी, बरं वाटतंय का?" मी म्हणाले, "खूप बरं वाटतंय, माझी कंबर दुखते हे तर मी विसरूनच गेले, तू खूप चांगल्या प्रकारे मसाज केलीस, थँक यू, माझी एवढी काळजी घेतल्याबद्दल." तो म्हणाला, "वहिनी, मी थोडीशीच मदत केली आहे, तुम्ही माझ्या कामात किती मदत करता, मग मी थोडं तुमचं काम केलं तर त्याचा थँक्यू म्हणायची गरज नाहीये." आणि मग आमच्या खूप चांगल्या गप्पा रंगल्या। त्या दिवसापासून तो माझी काळजी खूप चांगल्या प्रकारे घेत होता आणि चांगल्या प्रकारे बोलत होता। आता त्याला माझ्याशिवाय करमत नव्हतं। कॉलेजमधून आल्या आल्या तो पहिले माझ्या रूममध्ये यायचा किंवा मी किचनमध्ये आहे का ते बघायचा आणि घरात कोणी नसल्यामुळे मलाही त्याच्याशी बोलावं लागायचं। मी त्याला माझ्या भावासारखा आहे असं समजून बोलायचे, त्यामुळे मी एकदम त्याच्यासोबत बोलायचे। तो कधी मला शॉपिंगलाही बाहेर घेऊन जात होता। मी लग्नानंतर कधीच ड्रेस घातला नव्हता, पण त्याने मला ड्रेस घेतले होते त्याच्या आवडीचे। तो म्हणाला, "वहिनी, या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसता, हा घालून तर बघा." मला ड्रेस घालायची इच्छा नव्हती, पण मी त्याचं मन धरत ड्रेस घातला। मी लग्नानंतर कधी ड्रेस घातला नव्हता, साडीच घालत होते, घरात काम करायला गाऊन घालत होते आणि तो घरात असल्यामुळे गाऊनवर ओढणी घेत होते। पण जेव्हापासून तो मला चांगल्या प्रकारे बोलत होता तेव्हापासून तो म्हणत होता, "वहिनी, गाऊन कशाला घालते, तुम्हाला गरम होत नाही का?" असं तो सारखं म्हणत होता। मी त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही, पण तो आता रोज माझ्या कंबरेची मसाज करून देत होता आणि मलाही सवय झाली होती रोज मसाज करून घ्यायची, कारण माझी कंबर खूप दुखायची। एका दिवशी मध्यरात्री माझी कंबर दुखत होती, मला झोप लागली नाही, माझ्या रूमची लाईट चालू होती, त्यामुळं कार्तिकला समजलं की वहिनी अजून झोपलेली नाही। तो माझ्या रूमजवळ आला आणि दार वाजवलं। मी विचारलं, "कोण आहे?" तो म्हणाला, "वहिनी, मी कार्तिक, तुमच्या कंबरेची मसाज करून देऊ का?" मी काही बोलले नाही, कारण मध्ये रात्र झाली होती। तो परत म्हणाला, "काय झालं वहिनी, जास्त त्रास होत आहे का?" मी म्हणाले, "हो, मला खूप त्रास होत आहे." हे ऐकून त्याने तेल घेतलं आणि माझ्या कमरेवर लावून मसाज करायला सुरुवात केली। तो इतक्या चांगल्या प्रकारे मसाज करत होता की 2-3 मिनिटांतच माझी कंबर दुखणे थांबली। पण त्या दिवशी दुखणं थांबून सुद्धा असे वाटत होते की तो मसाज करणं थांबवू नये। मी हे विसरलेच होते की मसाज करणारा माझा नवरा नसून माझा दीर होता। माझं शरीर प्रफुल्लित झालं होतं, माझा नवरा माझ्या जवळ नसल्यामुळे माझं शरीर पूर्ण कधीच सुखावलं नव्हतं। यापुढे काय झालं जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा, लवकरच यापुढचा भाग येणार आहे आणि त्या भागात यापेक्षा जास्त तुम्हाला मज्जा येणार आहे, त्यासाठी सबस्क्राईब करा।